ज्या वेळेला मलबारीचं नाव आलं त्या वेळेला माझंही नाव मोठं झालं। तर मार्केटमध्ये सगळे गणपती रिपीट झालेत, पण ते रिपीट झाले तर आपण चेंज काय करता येईल? त्या प्रकारे तो गणपती आहे, म्हणजे इंडियन थोडा रूप नसून थोडा वेगळ्या थीम मध्ये तो रूप आहे। नमस्कार, मी मूर्तिकार अरुण दत्ते। सालाबाप्रमाणे 2018 पासून ही गणपती मी बनवायची सुरुवात केली आणि मंडळाने जो काही माझ्यावरती विश्वास दाखवला, जो काही प्रेम दाखवला, तर त्या प्रेमापोटी आज मलबारीचा राजा 2018 पासून ते 2026 पर्यंत प्रत्येक वर्षी एक वेगवेगळ्या रूपामध्ये, एक वेगवेगळ्या कलरमध्ये असे मी साकारत आले आहे। माझी जेवढी भक्ती आहे किंवा माझी जेवढी कला आहे त्याच्यापेक्षा जास्त मंडळाची तेवढा निष्ठा आहे त्या मूर्तीवरती। ती मूर्ती कशी होईल, मलबारीचा राजा कसा होईल। मग गणपतीचं भव्य सौम्य रूप आहे, चेहरेपट्टी एक आहे, हात एक आहे, बॉडी स्ट्रक्चर जो अंगाचं शरीर आहे सगळं एकच असतो, पण तो वेगवेगळ्या रूपामध्ये असल्यामुळे ती थीम वेगळी वाटते। आणि यावर्षी पण 2026 मध्ये वेगळी थीम आहे, तर बनवायला खूप मजा येते मला। आता मी काम चालू केलं त्याचं, एक मुंबईच्या बाहेरचं पॅटर्न असं करायचा प्रयत्न चाललंय माझं, की ते बाहेर देशातला एक गणपती दिसेल। तर ह्या हिशोबात मी तो काम करतोय। ज्या वेळेला मलबारीचं नाव आलं त्या वेळेला माझंही नाव मोठं झालं, कारण प्रत्येक वेळेला माझ्याकडे बाहेरचे भाविक येतात, बाहेरची लोक येतात आणि विचारतात मलबारीचा गणपती कुठला आहे। तर आनंद वाटतं की खूप ठराविक अशा मूर्त्या आहेत की त्यांची नावं घेऊन लोक येतात इथे विचारायला की ही मूर्ती कशी आहे, या मूर्ती थीम काय आहे। आणि आज 2018 तुम्ही बघाल की आज मलबारीचं नाव खूप पुढे आलंय आणि पूर्ण गर्दी येते, अख्खा महाराष्ट्र तिकडे येतो ती मूर्ती बघायला, त्याच्या कलरचं सौम्य रूप बघायला, बाप्पाचं रूप बघायला येतं। आणि ती मूर्ती मंडळवाले माझ्या हातून घडवून घेतात, म्हणून मंडळाचे आभारी आहे। जोपर्यंत मी गणपती करतोय, मलबारीचा गणपती मी नक्की करत राहील। आनंद वाटतं ती मूर्ती करायला आणि असाच प्रवास कायम मंडळासोबत माझा चालू राहिला पाहिजे हीच परमेश्वराकडे विनंती करतो। तुम्ही बघितलं असाल विणा वाजवताना गणपती होता सफेद कलरचा, तो गणपती खूप उत्कृष्ट झाला। त्याच्या आधी एक देवीची प्रबळ होती की मागे आम्ही अंबा माता बनवलेली चेहऱ्यामध्ये, ती मूर्ती खूप सुंदर झाली। जसा स्केच होता त्याप्रमाणे आम्ही गणपतीचं केला। स्केच आपला विक्रम साळसकर हे चांगले स्केच आर्टिस्ट आहे, त्यांचे नेहमी स्केच असतात, पण त्यांच्या स्केच प्रमाणे आम्ही जेव्हा गणपती करतो, ज्यावेळेला आपण ते काम करत जातो तर तो गणपती अजून छान होत जातो। आणि ज्यावेळेला आपण कलर कामावरती येतो तर नक्कीच ती मूर्ती खूप सुंदर आणि अशी देखणी बनते की असं वाटतं की परमेश्वरांनी आपल्याकडून एक चांगली मूर्ती, एक चांगली प्रतिमा घडवून घेतली। त्यामुळे एक आनंद वाटतो। यावर्षीचा कॉन्सेप्ट जो आहे ते म्हणजे इंडियन थोडा रूप नसून थोडा वेगळ्या थीम मध्ये जो रूप आहे, स्वरूप चांगला गणपतीच आहे पण थीम वेगळी आहे। तर करू प्रयत्न आणि तुम्ही नक्की सांगा मला की गणपती तुम्हाला कसा आवडला। आणि ह्याच्या पुढेही राजाचा प्रवास काय अजून इथे थांबला नाहीये ना संपणार कधी। जोपर्यंत मी आहे, माझ्याकडे मूर्ती आहे, तो प्रवास नेहमी चालू ठेवणार आणि कायम मी मूर्ती बनवत राहणार। मलबारीचा राजा। जय गणेश।